शिवलिंग हे जे पीक होतं ते मला जास्त टफ वाटलं, कारण की शिवलिंग जी आम्ही मोहीम घेतली तिथे एक तर पहिली सिव्हिलियन एक्सपिरियन्स. सिव्हिलियन म्हणजे असं होतं की यापूर्वी आर्मी डिफेन्सने ज्या सगळ्या मोहिमा केल्या होत्या किंवा फॉरेनर्स येऊन होते, पण जे सामान्य नागरिक आहेत अशांनी कोणी ती मोहीम घेतली नव्हती. तर गिरिप्रेमीचं 25 वर्ष होतं, तर रौप्य महोत्सवानिमित्त आम्ही शिवलिंग पीक घेतलं. आणि शिवलिंग पीकचं अवघड पण असं होतं की त्यामध्ये एक आईसवर होती 300 फुटाची, ती बऱ्याच जणांना टॅकल होत नव्हती, त्यामुळे बऱ्याच पीक ते फेल जात होतं. तर शिवलिंग मोहिमेमध्ये जेव्हा सहभाग यायचा ठरला तेव्हा काही गोष्टी आल्या आणि मी परत टीमच्या बाहेर पडलो, कारण की काही पर्सनल रिझन होते. आणि एका मेंबरमुळे मी परत त्या मोहिमेत, म्हणजे जसं म्हणतो की नशिबात असतं तुमच्या काही गोष्टी, तर मी परत शिवलिंग मोहिमेत सहभागी झालो. आणि शिवलिंग मोहीम सक्सेसफुल होणार याचं कारण मला असं वाटतं, एकतर रौप्य महोत्सव होतं, 25 वर्ष झाली ती गिरप्रेमी संस्थेला. तर गिरप्रेमी संस्था ही स्थापन झाली 1982 साली आणि माझा जन्म होता 1982चा. त्यांचं जे ब्रीदवाक्य आहे ते आहे आनंदासाठी गिर्यारोहण, आणि माझं नाव होतं आनंद. आणि त्यांनी जी मोहीम घेतली शिवलिंग, तर माझ्या वडिलांचं नाव शिवलिंग होतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या होत्या. त्यामुळे एक तर पहिलं पीक होतं माझं आणि वन ऑफ द टेक्निकल पीक होतं, आणि त्यामुळे हे पीक सक्सेसफुल करायचं हे डोक्यात ठेवून मी झालो, आणि ते पीक मोहीम यशस्वी झाली पण. वा, हे कोणत्या वर्षी झालं? हे 2007 साली झालं. 2007, वे बॅक. विशी 25 असशील. मध्ये होतो बरोबर. वा वा.